घराजवळील परिसरात दोन मित्र रात्री उशिरा गप्पा मारत असताना त्यातील एका तरुणावर दोघा संशयितांनी चॉपरने वार करत आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून हत्या केल्याची घटना पेठोर परिसरातील अश्वमेध नगरात घडली. शनिवार 3 जानेवारी रोजी रात्री 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत रवी संजय उशिले वय 22 राहणार हरिहरनगर या तरुणाचा मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान बंडू गोरे वय 37 राहणार गजवक्रनगर याने प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार समाधान व रवी हे शनिवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराबाहेर शतपावली करत होते. दोघेही परिसरात गप्पा मारत उभे असताना ओम गवळी वय 18 व संतोष गवळी वय 37 दोघेही राहणार वज्रनक्रनगर हे दोघे संशयित तेथे आले. त्यातील ओम याने पूर्व वैमनस्यातून रवी उशिले याच्यावर चॉपर तर संतोषने लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यात रवी हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर क्षीरसागर गजानन जोशी यांनी संपूर्ण मसरूळ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपितांना शोध घेत ताब्यात घेतले. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.